नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मागील तासिकेत आपण पाठ आयुष्य आनंदाचा चव हा पाठ पाहिला, संपवलाय आपण तो. आज आपण शांत चित्ताने आनंदी वृत्तीने काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते. म्हणूनच काय आनंदाचा हा आपल्याला उत्सव वाटतो. सध्या आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो आहे, थोडा कमी प्रमाणात का असेना पण साजरा करतो आहे. ठिकठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्त्या स्थापन झाल्या आहेत, रोषणाई केली आहे पण कमी आहे. पण ह्या उत्सवाच्या रूपाने आपण तो साजरा करतोय. तसंच आपल्याला कोणताही आनंद कसा साजरा करायचा आहे, उत्सवाच्या रूपाने. आज आपण त्याची कृती बघणार आहोत. पान नंबर 14 काढा. कृती. एक कृती करा. खाली तुम्हाला 3 हे दिलेले आहेत प्रश्न. त्या प्रश्नाच्या समोर 4 कारणं द्यायची आहेत. पहिलं आहे लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती. आता कोणत्या कोणत्या गमती सांगितल्या? कृती सोडविताना पहिल्यांदा पाठ अगदी मन लावून वाचून घ्या. प्रत्येक ओळीवर बोट ठेवून तो पाठ पूर्णपणे वाचायचा आणि मग कृती लिहायला सुरुवात करायची. त्यांनी सांगितलं आपल्याला लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती पान नंबर 10 आहेत. आपल्याला दुसऱ्या परिच्छेदामध्ये कोणत्या कोणत्या 4 गमती लिहायच्या आहेत तुम्हाला. एक, तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. आनंद कसा आहे? तुम्ही शोधायला गेला की तो दडून बसतो, म्हणजे तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागतो. 2, पकडू गेलात की हातातून निसटतो. आनंदाला जर तुम्ही पकडायला गेलात तर तो आपल्या हातातून निसटून जातो. 3, जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो. हुलकावणे म्हणजे चकवणे. आपण हुलकावणी देतो ना एखाद्याला, तसं की आनंद कसा आहे? जितका तुम्ही आटापिटा कराल तितकं तुम्हाला तो हुलकावण्या देत असतो, म्हणजे तुमच्यापासून दूर दूर जात असतो. आणि 4, जितका सहजपणे घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो. म्हणजे आनंद आपण सहज उपभोगला, सहज अनुभवला तर तो आपल्यापर्यंत सहज पोहोचतो. दुसरा आहे लेखकाने वर्णिलेल्या खरा आनंदाची लक्षणे. तुम्हाला आनंदाची लक्षणे पान नंबर 11 सापडतील. धडा वाचणार आहात ना. वरील म्हणजे दुसऱ्या परिच्छेदामध्ये आनंदाची लक्षणं कशी आहेत पहा. 1, हलके हलके पिसासारखे वाटते. पहा ना, तुम्हाला एखादा आनंद झाला की खूप आनंद जेव्हा आपल्या गगनात मावत नाही, मनात मावत नाही, अशा वेळेस काय करतो आपण? स्वतःच्या भोवतीच गोल गिरकी घेतो किंवा उगाचच गाणं म्हणतो. आवाज गोड नसला तरी आपण उत्साहाने गाणं म्हणत असतो. हलकं हलकं वाटतं, उगाच उड्या मारतो, इकडे तिकडे भटकतो, धावत धावत इकडून तिकडे काय जात असतो. म्हणजे कसं वाटत असतं आपल्याला? अगदी हलकं हलकं पिसासारखं, म्हणजे आपण जणू काही हवेत तरंगतो आहे. 2, मनावरचे ताण, दडपणे नाहीशी होणे. लक्षण सांगितलं की तुम्हाला आनंद झाला हे कसं कळू शकतं? तर हे 3-4 प्रकारे की मनावरचे ताण, दडपण नाहीसे होणे. 3, ईर्ष्या, असूया, राग, द्वेष नाहीसे होणे. तिसऱ्या कारणात काय लिहायचं आहे तुम्हाला? की ईर्ष्या, असूया, आनंद, राग, द्वेष नाहीसे होणे. पान नंबर काढलं ना 11वर सगळं तुम्हाला दिलेलं आहे. राग द्वेष काय व्हायला पाहिजे? तुमचा विरघळायला हवा. दडपण नाहीसे व्हायला पाहिजे. मुख्य म्हणजे ईर्ष्या कमी व्हायला पाहिजे. पान नंबर 11वर मी उत्तर दिलेलं आहे. एक सोपी खूण दाखवली आहे त्यांनी आनंदाच्या लक्षणाची. सापडली आहे ना? तुम्हाला सांगितलं मी पेन्सिल घेऊनच बसा आणि लगेच उत्तर मी सांगते आहे ना, तर आपण त्याच्यावर खुणा करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने योग्य की अयोग्य आहेत ते लिहा. 5 विधानं दिली आहेत तुम्हाला. ते 5ही विधाने योग्य आहेत की अयोग्य आहेत
त्यात सगळे विधानं पाठातली आहेत. यश, वैभव ही आनंद भवण्याची निमित्त आहेत. दिलं आहे आपल्याला याच्यामध्ये. बरोबर आहे. योग्य उत्तर काय राहील? योग्य. यश आणि वैभव हे काय आहेत? निमित्त आहेत. कशाचे? आनंदाचे. 2. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. आता हे तुम्ही सहज सांगू शकता. मी शिकवताना सांगितलं आहे, एखाद्या दुकानात गेलात आणि तुम्हाला काका 1 किलो आनंद द्या बरं, असं मागू शकतो का आपण? मागू नाही शकत. कारण आनंद असा पैशाने विकत घेता येत नाही. तो अनुभवायचा असतो अंतःकरणातून. तर म्हणून दुसरं वाक्य कसं असेल आपलं? पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. अयोग्य. 3. शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. हे पण विधान कसं आहे? अयोग्य आहे. शिकण्यातला आनंद तात्पुरता आहे का? वेगवेगळं आपण नित्य नवीन नवीन शिकत असतो. म्हणतात आयुष्यभर, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहू शकतो. विद्यार्थी दशेतच असतो तो. म्हणजे प्रत्येकाकडून, वेगवेगळ्यांकडून आपण नवनवीन शिकवत राहतो आणि त्याचा आनंद खूप वेगळा असतो. तात्पुरता असतो का तो? नाही, तो कायमस्वरूपी असतो. कारण ते मी शिकलं आहे, मी करणार आहे, याचा आनंद कसा असतो? कायमस्वरूपी असतो. म्हणजे हे विधान कसं आहे? अयोग्य आहे. 4. यशामुळे आत्मविश्वास वाढतो. कसं विधान आहे? योग्य. काय झालं आहे? नुकतीच तुमची ऑनलाईन परीक्षा झाली आहे की नाही? घटक चाचणी घेतली आम्ही ऑनलाईन. आणि ऑनलाईन पेपर झाला. पहिल्या पेपरला तुम्ही गडबड केली असेल, दुसऱ्याही पेपरला होऊ शकतं. झालं आहे माझ्या ह्याच्यामध्ये. काही मुलींनी रोल नंबर चुकीचे लिहिले. रोल नंबरच्या तिथे नंबर लिहा म्हणून आम्ही सांगितलं होतं, तिथे तुम्ही फोन नंबर टाकून ठेवला आहे की नाही? काही मुलींनी स्वतःची नावच पूर्ण लिहिली नाही आहेत. पण काही मुलींनी काय केलं? अगदी योग्य व्यवस्थित पेपर सोडवला आहे. 100 पैकी 100 गुण घेणाऱ्याही मुली आहेत. 92%, 98% मार्क घेणाऱ्या मुली आहेत. म्हणजे आता त्यांना काय झालं आहे? आत्मविश्वास वाढला. नाही, आम्ही असे पेपर, ऑनलाईन पेपर सोडवू शकतो. काही मुलींनी ते मला लगेचच फोन केला, मॅडम ऑनलाईनच परीक्षा झाली तर बोर्डाची? होऊ शकते. आता असं जर परिस्थिती राहिली तर आपली ऑनलाईन परीक्षा पण होऊ शकते. मग हा काय झाला आहे? आता तुम्हाला आत्मविश्वास आला आहे की आपण हे करू शकतो. म्हणून काय म्हणतात? यशामुळे, हा यश मिळालं ना, की मराठीचा रिझल्ट तर पूर्ण 100 पैकी 100% मुली पास आहेत. कोणीही नापास नाही. अगदी सोपाच पेपर काढला होता मी तुमच्या ट्रायल म्हणून, की तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देता येते का. काही मुलींनी 0-1 मुलींनी घेतला आहे. काय तो पेपर आपोआपच सबमिट झाला तिचा. चुकून ते सबमिटचं बटन दाबलं गेलं असेल, सबमिटला. एका मुलींनी तर नुसतं गायत्रीच नाव टाकलं आहे. आता गायत्री म्हणजे काय? गायत्री बाबांचं नाव आणि आडनाव लिहावं लागेल ना. नंबर लिहा म्हटलं आहे मी तिथे, तर तिने नुसतं डिश टाकून ठेवलं. तिला मी मार्क कसे देणार? फोन नंबर सापडला आहे, लागतो की नाही माहीत नाही. फोन नंबरसुद्धा तुम्ही चुकीचे देता. पण आता मी दुसरा पेपर ठेवणार आहे. मी उद्याच पेपर घेते तुमचा. 10 गुणांचा, 25 गुणांचाच असेल. 1 तास देते मी. पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर तुमचा रोल नंबर. प्रत्येक मुलीजवळ रोल नंबर आहे. ज्या मुलीजवळ रोल नंबर नसेल त्यांनी ताबडतोब वर्ग शिक्षकाशी संपर्क करायचा आणि आपला रोल नंबर घ्यायचा. ज्या विद्यार्थिनींनी स्वतःचं पूर्ण नाव आणि रोल नंबर टाकला नसेल त्या मुलीच्या नावासमोर मी 0 मार्क लिहून ठेवून देणार आहे. आम्ही तुम्हाला रोल नंबरच्या याद्या पाठवल्या होत्या. आपले रोल नंबर चेक करून घ्या, वहीत व्यवस्थित लिहून ठेवा असं पण सांगितलं होतं. पण काही मुलींनी गडबड केली. खूप मुलींनी, कॉमर्सच्या सुद्धा मुलींनी अशा आहेत की ज्यांनी आपले चुकीचे रोल नंबर लिहिले आहेत. आपल्या वर्ग शिक्षकाला, कॉमर्सच्या सगळ्या विद्यार्थिनींना बऱ्याच मुली सापडल्या ज्यांनी आपला पूर्ण रोल नंबर लिहिलेला नाही. बहुतेक गायत्री नावाची विद्यार्थिनी कॉमर्सचीच आहे. तिने पूर्ण नाव आपलं लिहिलेलं नाही. पूर्ण व्यवस्थित लिहिला तोच पेपर मी त्याच पेपरचे गुण लिहील, नाहीतर मी त्या मुलीला दंड लावीन. ऑफलाईनमध्ये जेव्हा तुम्ही महाविद्यालयात याल ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे हे सगळं. व्यवस्थित लिहिलेलाच पेपर ग्राह्य धरल्या जाईल. लक्षात ठेवा. आता ह्याच्यामुळे काय? यशामुळे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढला ना तुमचा, मग की आम्ही हे करू शकतो. म्हणजे हे वाक्य कसं आहे? योग्य. त्यानंतर 5वं आहे,
ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. पाठ शिकवताना मी तुम्हाला 3 इडियट्स सांगितलं होतं पिक्चरबद्दल, की त्यातच दाखवलं आहे तुम्हाला की तुम्हाला जे काम आवडतं, ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो काम करण्यामध्ये, ते काम तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे ते काम करू शकता. 3 इडियट्स सगळ्यांनीच पाहिलेलं असेल. पहा, ज्यांनी पाहिलं असेल तर चांगला पिक्चर आहे. व्यवस्थित, की जर तुम्हाला आयुष्यामध्ये खरा आनंद मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे हे अतिशय खुबीने त्यात दाखवलेलं आहे. म्हणजे हे वाक्य कसं आहे? योग्य. त्यानंतर ईमध्ये विचारलं आहे, हे केव्हा घडेल ते लिहा. दिसतंय ना ई प्रश्न पहा. पहिला आहे, माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो. केव्हा वाटावासा वाटतो? माणूस इतका कंजूस आहे की त्याला आपला आनंद दुसऱ्याला शेअर करायचा नाही, पण एखाद्याला जळवायचं असेल तर मात्र आपण उत्साहाने तो वाटतो. हो, की मला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले, मग आपण त्याच्या घरी मुद्दाम जाऊन पेढा देतो. काय आहे हे? ईर्ष्या, मी तुझ्यापेक्षा हुशार हे दाखवण्याचे. पण असं कधी कधी होतं की इतका आनंद आपल्या, तर उत्तर काय येईल याचं? जेव्हा. केव्हा वाटतं असं? त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो तेव्हा. नाही का? मनाची दारं जर आपण उघडी ठेवली तर आनंद सहज आतमध्ये प्रवेश करेल की नाही? मग हे जेव्हा आपलं मन जेव्हा आनंदाने तुडुंब भरून जाईल, मग काय करतो आपण? हा आनंद इतरांना वाटायला सुरुवात करतो. म्हणून तो माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो. पान नंबर 11वर आहे उत्तर हे. 2, माणूस दुःखातून बाहेर पडत नाही जेव्हा. केव्हा? की तो दुःखाला स्वतःच्या मनाबाहेर जाऊ देत नाही. नाही का? आपल्या मनातच जर सतत ते दुःख साठवून राहिलं तर आपण त्या दुःखातून बाहेर पडू का? पडणार नाही. म्हणून ते पान नंबर 11वर हे उत्तर आहे. त्यांचं म्हणणं की दुःखातून केव्हा पडत नाही? जेव्हा तो आपल्या मनातून ते दुःख बाहेर काढत नाही. आपण जेव्हा खूप अस्वस्थ वाटायला लागतं, बेचैन होतो आपण, तेव्हा थोडंसं बाहेर पडायला. हे लॉकडाऊनच्या काळात पहा, तुम्ही खूप अस्वस्थ होऊन गेले आहात. सतत फोन करता आम्हाला, मॅडम महाविद्यालय केव्हा सुरू होतं आहे? मॅडम केव्हा क्लासेस सुरू होणार आहेत आपले? केव्हा संपणार आहे हे लॉकडाऊन? म्हणजे तुम्ही घरी अस्वस्थ झाला आहात, बेचैन झाला आहात, दुःखी आहात, की त्यांना तुम्हाला सगळं कॉलेजमध्ये यावंसं वाटतं आहे. म्हणून ते म्हणतात माणूस दुःखातून बाहेर केव्हा पडेल? जेव्हा तो आपल्या दुःखाला स्वतःच्या मनाबाहेर जाऊ देत नाही तेव्हा. 3, आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा. केव्हा? तुमचा आनंद हा तुमचा स्वभावच झाला पाहिजे जेव्हा आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. पान नंबर 11वर पुन्हा उत्तर लिहिलेलं आहे. केव्हा होऊ शकतं असं? केव्हा तुमचा स्वभाव आनंदी होऊ शकतो? स्वभावच होऊन जातो आनंदी, खूप खुश राहणारा अगदी. तर केव्हा? जेव्हा आनंदात राहण्याची सवय स्वतःला जडण्याची हवी. स्वतःला सवयच लावून घ्यायची आनंदी राहण्याची. कशातही आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा. उत्तर काय येईल? आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. 4, एका वेगळ्या विश्वात वावरता येतं जेव्हा. केव्हा? पान नंबर 12वर उत्तर आहे. वेगळ्या विश्वात केव्हा जाऊ शकतो आपण? जेव्हा एखाद्या कलेशी दोस्ती करू तेव्हा. नाही का? आपण एक वेगळ्या विश्वात, एखादं चित्र काढायला घ्या, ज्यांना चित्रकलेची आवड असेल तो एखादं चित्र की इतका गर्क होऊन जातो, त्या आजूबाजूला काहीच कळत नाही. टी व्हीवरच्या मालिका पहा ना. आता सध्या व्हॉट्सअपचं तुम्हाला खूप वेळ आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचताना सगळं आजूबाजूचं विश्व विसरून जाता की नाही? मग केव्हा हे होऊ शकतं? जेव्हा एखाद्या कलेशी, संगीत म्हणा, गाणं म्हणण्याची सवय म्हणा, गाणं ऐकणंही करू शकता आपण. नसेल आवाज गोड आपला तर आपण काय करू शकतो? गाणं ऐकू पण शकतो. मग हे एखाद्या कलेशी आपण जेव्हा दोस्ती करू तेव्हा काय होऊ शकतं? एखाद्या वेगळ्या विश्वात आपल्याला वावरता येऊ शकतं. खाली दिलं आहे तुम्हाला, खालील शब्दसमूहाचे तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. की तुम्हाला काय कळलं त्या शब्दाबद्दल. तर एक दिलं आहे मनाची कवाड. कवाड म्हणजे दार, मी सांगितलं आहे. मनाची दारे. समजला आहे ना अर्थ? 2, आनंदाचा पाऊस. आनंदाचा पाऊस म्हणजे मन मोकळे असेल तर आनंद भरपूर मनात शिरतो.
नाही का, मन मोकळं ठेवावं लागेल ना त्याच्यासाठी. यालाच आनंदाचा पाऊस असं म्हणतात. काय म्हणतात, जेव्हा आनंदाचा पाऊस म्हणजे मन आनंदाने भरभरून जाणे. पान नंबर 15 काढा. पेन्सिलनी व्यवस्थित उत्तरं लिहून घेताय ना, व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला ही सगळी उत्तरं मराठीच्या स्वाध्याय वहीत लिहायची आहेत आणि महाविद्यालय सुरू झालं की मला दाखवायची आहेत. काढा पान नंबर 15. खालील चौकटी पूर्ण करा. सगळे पठीतच याच्यातले प्रश्न विचारले आहेत बरं. 1. आनंदाला आकर्षित करणारा कोण? आनंद. 2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू. त्यावेळेस मी तुम्हाला पाठ शिकवताना अंडरलाईन करायला सांगितली होती. कोणता आहे सेतू? श्वास. रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे तुम्हाला, श्वास. त्यानंतर 3. बाहेर दाराशी घुटमळणारा. मनाची कवाडं बंद असेल तर बाहेर घुटमळतो कोण? तर आनंद. कोण घुटमळत असतो? आनंद. 4. आनंदाला प्रसवणारा. आनंदाला आनंद निर्मिती करणारा कोण असतो? तर कोण असतो? आनंदच. आनंदाची निर्मिती कोण करू शकतो? आनंदच करू शकतो. 5. आनंद अनुभवण्याची निमित्त कोणती आहेत? कारणं कोणती आहेत आनंद अनुभवायची? तर एक आहे यश आणि दुसरं आहे वैभव. या दोन्हीही कारणामुळे आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. व्याकरणाचा प्रश्न विचारला आहे तुम्हाला. प्रश्न 3 व्याकरण. खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा. फक्त प्रकाराचं नाव लिहायचं आहे तुम्हाला तिथे. 1. एवढं मिळवणे मी आनंदात का नाही आहे? म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह सगळ्या शेवटी, वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं आहे. म्हणजे वाक्य प्रकार कोणता असेल? प्रश्नार्थी वाक्य. एवढंच उत्तर लिहायचं आहे. 2. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की? उद्गारवाचक चिन्ह काढलेलं आहे. कोणतं वाक्य होईल हे? उद्गारार्थी वाक्य. 3. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. काय होईल हे? विधान केलं आहे त्यांनी की आनंदासाठी आपलं मन कसं असायला हवं? मोकळं असायला हवं. म्हणजे कोणतं वाक्य झालं हे? विधानार्थी. योग्य पर्याय निवडा व लिहा. 1 दिला आहे, माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. तुम्हाला वाक्य दिलेली आहेत ते कन्व्हर्ट करायचे आहेत. कशामध्ये? ज्याच्यामध्ये दिलेलं असतं. विधानार्थी करा, प्रश्नार्थी करा, उद्गारार्थी करा. इथे आपल्याला हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे, विधान करून दाखवायचं आहे. 4 पर्याय दिले आहे तुम्हाला. माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात. माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत. आणि मोठी माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात. आता तुम्हाला किती, काय, कसं प्रश्न विचारला जातो हे तर उत्तर येतच नाही. तुम्हाला उत्तर शोधून काढायचं आहे. उत्तर राहील त्याचं, लहानी माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही, त्याच्यावर टिक करा. 2. हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा. प्रश्नार्थी वाक्य शिकवताना मी सांगितलं की अगदी सोपं आहे प्रश्नार्थी वाक्य ओळखणं. प्रश्नाच्या म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं असतं. पण आता तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी उत्तरामध्ये 4ही वाक्यांना प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. आता तुम्हाला हा प्रश्न विचारला तर उत्तर यायला पाहिजे, हा आनंद सर्वत्र असतो. ज्या प्रश्नाचं उत्तर हे येऊ शकतं ते आपलं प्रश्नार्थी वाक्य होऊ शकतं. नाही तर आपण डोळे बंद करून प्रश्नार्थ चिन्ह दिलं आहे ना, मग प्रश्नार्थी वाक्य असं आपण एक खूनगाठ करून घेतो मनाशी. पण असं नाही आहे बरं. आता इथे 4ही वाक्यांना प्रश्नार्थी चिन्ह दिलेलं आहे. इथे तुम्हाला ओळखायचं आहे. दिला आहे, हा आनंद कुठे नसतो. 2 आहे, हा आनंद कुठे असतो. हा आनंद सर्वत्र नसतो का? आणि हा आनंद सर्वत्र असतो का? कोणता प्रश्न येईल तुमचा? पहिला येईल, हा आनंद कुठे नसतो. म्हणजेच काय? हा आनंद सर्वत्र असतो. वाक्य विचारलं होतं तुम्हाला, प्रश्नार्थी वाक्य करायचं होतं. 3 आहे,
किती आतून हसतात ती, उद्गारवाचक चिन्ह दिलं आहे, म्हणजे उद्गारार्थी वाक्य दिलं आहे. वाक्य कोणतं करायचं आहे तुम्हाला? विधानार्थी वाक्य करायचं आहे. ती आतून हसतात. ती फार हसतात आतून. ती आतून हसत राहतात. आणि 4 दिलाय, ती खूप आतून हसतात. विधान सरळ स्पष्ट अर्थ निघाला पाहिजे याच्यातून. तर उत्तर काय असेल? ती खूप आतून हसतात. मोठी टिक करा. ती खूप आतून हसतात. कारण इथे विचारलं होतं किती आतून हसतात ती, म्हणजे ती किती म्हणजे खूप आतून हसतात. विधान पूर्ण लिहिता येईल ना? खालील तक्ता पूर्ण करा. प्रश्न विचारला आहे. खालील तक्ता पूर्ण करा. अनुक्रमणिका, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. समासाचे नाव तुम्हाला स्वतःलाच लिहायचे आहे. काही ठिकाणी सामासिक शब्द दिला आहे तर विग्रह करून दाखवायचा, आणि विग्रह दिला आहे सामासिक शब्द करायचा आहे. 1. झुणका भाकर. सामासिक शब्द दिलेला आहे, विग्रह करून दाखवा. झुणका, स्वल्पविराम भाकर आणि वगैरे. स्वल्पविराम महत्त्वाचा आहे. काय लिहिणार? झुणका, स्वल्पविराम भाकर वगैरे. कोणता समास आहे हा? समाहार द्वंद्व. विसरले नाही ना? वारंवार वाचत राहा. जेवढं शिकवून झालं आहे ते वारंवार वाचत ठेवायचं, म्हणजे आपल्याला सगळं आठवत जातो. व्याकरणाचा तुम्हाला जवळजवळ 12 गुणांचा प्रश्न असतो बरं. अजून आपल्याला पॅटर्न कळलेलं नाही. पॅटर्न जेव्हा येईल ना, पेपर पॅटर्न, ते तेव्हा तुम्हाला समजावून सांगेन कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे ते. पण जनरल व्याकरणाला 12 गुण असतात. आत्तापर्यंत तसे होते, की जे पहिलं पूर्वी पॅटर्न होतं ना, आणि 10 गुणांचा निबंध असतो. तर आता अजून त्यांनी काय गुण वाटणी केली आहे आपल्याला अजून माहीत नसल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही. पण व्याकरण सतत वाचत ठेवलं तरच आपल्याला ते समजू शकतं. कोणता समास राहील हा? समाहार द्वंद्व. 2 आहे. सामासिक शब्द दिलेला नाही आहे, विग्रह करून दाखवला आहे. सूर्याचा अस्त, म्हणजे सामासिक शब्द कोणता होईल? सूर्यास्त. सूर्य बुडणे. सूर्यास्त झाला आपण जनरल शब्द म्हणतो, पण हे 2 शब्द एकत्र आले आहेत, सूर्य आणि अस्त. अस्त म्हणजे मावळणे, डुबणे. मग सूर्याचा अस्त. समासाचं नाव आहे विभक्ती तत्पुरुष. का? चाल आहे की नाही? चा ची चे विभक्ती लागली आहे. सूर्याला चा असं झालं आहे, म्हणून कोणता समास आहे हा? विभक्ती तत्पुरुष समास. 3. तुम्हाला सामासिक शब्द दिलेला नाही आहे, विग्रह दिला आहे. अक्षर असा आनंद. सामासिक शब्द तयार होईल. अक्षरानंद. अक्षरानंद. रला एक काना लागेल, रा होईल त्याचा. अक्षरानंद म्हणजेच विग्रह काय? अक्षर असा आनंद. समासाचं नाव आहे कर्मधारेय समास. 4. प्रतिक्षण. परीक्षेत टाकलं होतं वाटते मी काहीतरी, पर हेड वगैरे असं टाकलं होतं एक प्रश्न. प्रतिक्षण म्हणजे काय? सामासिक शब्द दिला आहे, विग्रह करून दाखवायचा आहे. प्रत्येक क्षणाला. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास. समासाचं नाव कोणतं आहे? अव्ययी भाव समास. लक्षात ठेवा बेटा, सगळे समास आणि त्याच्या व्याख्या, त्याची लक्षणं तुमची पाठ असली पाहिजे. लिहून पहा वाटल्यास समास, त्याची लक्षणं आणि एखादं उदाहरण, म्हणजे आपल्याला दिलेल्या वाक्यात कोणता समास आहे, दिलेला शब्द कोणत्या समासात मोडतो हे पटकन समजतं. आता पान नंबर 16 काढा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. खालील वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग पण आपण शिकलो आहे, वाचताय ना सगळं. 1. स्वतःच्या आवडीचे काम निवडा. कोणतं, कशानुसार वाक्य तयार होत आहे? कर्तरी, कर्त्यानुसार. कोणता आहे? कर्तरी प्रयोग. स्वतःच्या आवडीचे काम निवडा, कर्तरी प्रयोग. 2.
लोकांना पेढे वाटणं वेगळं. लोकांना पेढे वाटणं वेगळं, भावे प्रयोग. 3. कष्टाची भाकर गोड लागते. कष्टाची भाकर, कष्ट कोण करतो? स्वतः. तो जो असेल तो. कोणता प्रयोग होईल? कर्तरी प्रयोग. प्रयोगाचंही सुद्धा तसंच आहे. प्रयोगाची व्याख्या, लक्षणं तुमची पाठ असली पाहिजे. वहीत 3-3 वेळेस लिहून पाहतो प्रयोग, त्याची लक्षणं, तो ओळखायचा कसा, आणि एखादं उदाहरण, म्हणजे तुम्हाला ते पाठ होईल. त्यानंतर दिलं आहे. आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणं शोधा आणि लिहा. तुम्हाला विशेषणं शोधून आनंद या शब्दासाठी, आनंदासाठी कोणते कोणते अक्षर वापरली आहेत, शब्द वापरली आहेत, ती शोधायची आहेत. 5 शब्द आले आहेत आनंद या शब्दासाठी. कोणता? पहिला आहे खरा आनंद. त्यानंतर 2 आत्मिक. आता याच्यातले वाक्यसुद्धा वाटल्यास लिहून ठेवा तुम्ही. वाक्यही सापडतील पाठामध्ये. हे शब्द ज्यात आले आहेत ती वाक्य शोधायची आणि लिहायची आणि त्या शब्दाखाली अंडरलाईन करायची. पहिला शब्द आहे खरा, 2 आत्मिक, 3 अनोखा आणि 4 वेगळा. म्हणजे तुम्हाला आणि 5वा आहे टिकाऊ. 5 शब्द लिहायचे आहेत. नाही, 5 शब्द आलेले आहेत. पहिला खरा, दुसरा आत्मिक, तिसरा अनोखा आणि 4था वेगळा, 5वा टिकाऊ. लिहिता ना? त्यानंतर स्वमत द्यायचं आहे. स्वमत म्हणजे तुमचं, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल. आता आपण पाठ शिकलो, नीट समजावून मी दिला, तुम्हाला समजला आहे की नाही मी सांगा म्हटलं होतं, पण कोणीही रिप्लाय दिलेला नाही. मग याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न विचारला आहे, तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं म्हणणं तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचं आहे, पण लिहिताना प्रमाण भाषेत लिहायचं आहे. प्रश्न त्यानंतर कोणत्या धड्यातला आहे, त्याचे लेखक, त्याची मध्यवर्ती कल्पना, त्याचं स्पष्टीकरण आणि मग सगळ्या शेवटी समारोपामध्ये तुमचं म्हणणं, असं व्यवस्थित परिच्छेद करून उत्तरं लिहायची आहेत. किमान 80 ते 100 शब्दांमध्ये लिहा बेटा. कारण असा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला गेला तर किमान 100 शब्द असले पाहिजे. पहिलं आहे, जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचं मत सविस्तर लिहा. आता एखादं काम बळजबरी तुम्हाला आलेलं आहे, तुम्हाला करायचं नसताना, म्हणजे जे तुम्हाला आवडत नाही पण तुमच्यावरती जबाबदारी आली आहे, मग काय करायचं? त्यात आनंद घेणं शिकणं हेही शक्य असतं. मग त्यात आपण आनंद घेऊ शकतो का? तुम्हाला वाटतं का तसं? ते तुम्हाला लिहायचं आहे. 2, सौंदर्य जसं पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करा. म्हणजे सौंदर्य पाहणाऱ्यांची दृष्टीच वेगळी असते. कवी, लेखक, हे एखादा सूर्यास्त होताना तुम्ही पाहता, तो सोन्याचा गोळा अतिशय सुंदर दिसतो, पण मी तुम्हाला चष्मा लावा सांगितलं होतं. ज्या चष्मा लावून आपण त्याच्याकडे पाहू तसं आपल्याला दिसतं, नाही का? म्हणून जर तुम्ही त्या सूर्याकडे जर अतिशय सुंदर दृष्टीने, कवी कल्पनेने पाहिलं तर तो आपल्याला सोन्याचा गोळा खूप सुंदर दिसतो. मग ती सौंदर्य दृष्टी असली पाहिजे स्वतःमध्ये, तर आपल्याला ती गोष्ट सुंदर दिसेल. गुलाबाचं फूलसुद्धा कोणाकोणाला बिलकुल आवडत नाही, असं करतात. काही जण ते गुलाबाचं फूल पाहिलं की हर्षून जातात, खूप आनंदित होऊन जातात, हळूवार हात फिरवतात त्याच्यावर, त्याला हळूच हात लावून बघतात. ही त्याच्याजवळ असलेली दृष्टी आहे. ती त्याच्या मखमली पाकळ्यांना हळूवार हात स्पर्श करतात म्हणून. आणि नंतर तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. आनंद घेण्याची वृत्ती असली पाहिजे आपल्याला, तर तो आनंद आपल्याला मिळू शकतो. हे तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःचं मत स्पष्ट करायचं आहे. आनंदाचं खुल्या दिल्याने स्वागत करावं लागतं. आनंद सहजासहजी तुमच्याजवळ येत नाही, तो तुमच्याजवळ आला, तुमची मनाची दारं उघडी तर ठेवा, तर तो तुम्हाला आनंद. म्हणून तो खुल्या दिलाने स्वागत करा. बघा मग तुमचं आयुष्य किती आनंदमय होतं ते. तुम्हाला या विधानाचा अर्थ जसा कळला तसा मांडा बेटा, नंतर मी तुम्हाला समजावून सांगेनच. प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचं आहे. हे तुमचं सगळ्यात सुरुवातीलाच आपल्याला अस्तित्व, श्वास
याचं भान ठेवायला सांगितलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आहे लेखकाने. मग तुम्हाला आपल्या अस्तित्वाचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्यातलं जे काही गुण आहेत, दोष आहेत, हे सगळं मला माहीत असलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचं भान असणे अत्यंत गरजेचं आहे. तुमचं मत काय आहे? गरजेचं आहे असं वाटत असेल तर गरजेचं आहे, नाही वाटत असेल तर नका लिहू. पण उत्तर नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. नेहमी उत्तर सकारात्मक असल्या म्हणजे तो आपल्याला स्पष्ट करता येतं. आता अभिव्यक्त व्हायचं आहे तुम्हाला. 2 प्रश्न दिले आहे अभिव्यक्तीसाठी. एक, खरा आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. आता खरा आनंद कशात मिळतो हे पाठात तुम्हाला दिलंच आहे. त्याचा आधार घेऊन तुम्ही तुम्हाला कशातही खरा आनंद मिळू शकतो. कशात मिळू शकतो, कोणत्या कलेत आहे, खेळणाऱ्या मुली खेळात कसा आनंद मिळतो हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. आता जर मला एखादी मॅच जिंकायची असेल तर त्याच्यासाठी मला सराव करावा लागेल. आनंद मिळवायचा असेल जिंकण्याचा तर मी त्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात हे प्रयत्न तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे आहे. कोणताही आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. सहजासहजी जर तुम्हाला 12व्या वर्गात उत्तम गुणांनी पास व्हायचं असेल तर तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल. मग जेव्हा तुमचा रिझल्ट येईल तेव्हा पाहतो किती आनंद वेगळा असतो तो. पण त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत म्हणून तो आनंद तुम्हाला मिळू शकला, अन्यथा मिळाला नसता. त्यानंतर तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा. आता हे तुम्ही काही लिहू शकता की तुम्हाला जर तुमचं आयुष्य आनंदात सुखी जगायचं असेल, आनंदी जगायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी करणार आहात ते तुमच्या शब्दात तुम्हाला अभिव्यक्त करायचे आहे, सांगायचे आहेत प्रमाण भाषेत. त्यानंतर एक उपक्रम दिला आहे. प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दाची यादी करा. जेवढे काही इंग्रजी शब्द म्हणून त्यात आले आहेत ते त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द पण लिहायचे आहेत. पाठात काही शब्द आले आहेत इंग्रजी, त्याचं एक वेगळी लिस्ट करायची, यादी करायची आणि त्याच्यासमोर त्याला मराठीत काय म्हणतात ते लिहा. तुम्ही लिहून पहा आणि मला दाखवा, मग मी तुम्हाला सांगते. त्यानंतर तोंडी परीक्षेसाठी काय येऊ शकतं पहा. तोंडी परीक्षा तुमची होणार आहे 20 गुणांची. मग यात आम्ही हे प्रश्न विचारू शकतो म्हणून तुम्हाला हे प्रश्न तयार करून ठेवावे लागतील. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यांनी सांगितलं आभाळाकडे डोळे लावणे म्हणजे आतुरतेने वाट पाहणे. शेतकऱ्याचं उदाहरण दिलं आहे तुम्हाला की शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय. कशाची? काय करतोय तो? पावसाची आतुरतेने वाट पाहतोय की नाही. म्हणून तो आभाळाकडे डोळे लावणे म्हणजे आभाळाकडे टकलावून पाहत बसणे नाही बरं, तर आतुरतेने वाट पाहणे. पाहतो आपण दाराकडे डोळे लावून. एखादी व्यक्ती कोणी गावावरून येणार असेल तर आपण दाराकडे डोळे लावून बसतो म्हणजे कारण ती व्यक्ती त्या दारातून येणार असते ना आपल्या घरामध्ये. म्हणजे काय करणार असतो आपण? आतुरतेने वाट पाहत असतो. वाक्यात उपयोग करायचा आहे. तुम्ही करू शकता. तो करा तर खरी बघू, मी तपासील, चुकलं तर पुन्हा समजावून दे. त्यानंतर विसर्ग देणे. विसर्ग देणे म्हणजे सोडून देणे. विसर्ग देणे म्हणजे थांबवणे नाही का. विसर्ग म्हणजे काय? पूर्णविराम नाही का. विसर्ग म्हणतो ना पूर्णविराम म्हणजे तिथे ती गोष्ट सोडून द्यायची आहे. हा शब्द तुम्हाला पाठाच्या शेवटी काही महत्त्वाचे शब्द दिले आहेत. मी ते तुम्हाला समजावून सांगितले आहे, लिहायलाही सांगितलं होतं. प्रत्येक शब्द 2-2दा 3-3दा लिहा म्हणजे पाठ होऊन जातो, आपल्या नजरे खालून जातो. तुम्हाला ताबडतोब आठवेल. विसर्ग देणे हा शब्द आलेला आहे या पाठाच्या शब्दांच्या यादीमध्ये. तर विसर्ग देणे म्हणजे काय? सोडून देणे. आणि त्याचा तुम्हाला अर्थसुद्धा आहे, वाक्यात उपयोगसुद्धा करायचा आहे. त्यानंतर मध्ये दिला आहे माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण या विषयावर 5 मिनिटाचे भाषण सादर करा. आता हे तोंडी परीक्षेत होणार आहे. पहिले तुम्ही 5 मिनिटाचं भाषण लिहून तयार ठेवा, मला दाखवा आणि मग पाठ करा की तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण कोणते. आला असेल ना कधी कधी म्हणजे आपण पास झालो, 10वी पास झालो म्हणून आईने घेऊन दिलेली नवीन सायकल. आता सायकलचा आनंद तुम्हाला होत नाही, पण गाडी घेऊन दिली तर म्हणजे लायसन नसलं तरी गाडी पाहिजेच असते
कितीही रागवलं आम्ही तुम्हाला की गाड्या आणू नका बेटा, पोलीस रागवतात, कारण लायसन नसतं ना, दंड होतो, पकडल्या गेली तर 150 रुपये दंड बसतो, पण तुम्हाला ती गाडी चालवायचीच असते. मग आईने न मागता जर एखादी गोष्ट घेऊन दिली तर तो आनंदाचा क्षण असतो आपल्या याच्यामध्ये. सायकल घेऊन देणे, नवीन ड्रेस, नाही का? तर मग याला हा आनंदाचा क्षण तुम्हाला मांडून दाखवायचा आहे. कोणताही महाविद्यालयातले एखादे शिक्षक भेटले तर, अचानक भेटले तर की खूप आनंद होतो. आता होतो की नाही माहीत नाही, पण तुम्हाला तो प्रसंग लिहायचा आहे. किती मिनटं बोलायची आहेत तुम्हाला? 5 मिनटं बोलायचे आहेत तोंडी परीक्षेत, पण लिहून तयार ठेवा मराठीच्या स्वाध्याय वहीमध्ये. ठीक आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण पाठ 5वा घेणार आहोत. वीरांना सलामी. लेखिका आहेत अनुराधा प्रभू देसाई. हा पाठ मी शिकवणार आहे. पाठ व्यवस्थित वाचून अगदी बोट ठेवून वाचा. उद्या मी तो शिकवणार आहे. ठीक आहे.